नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नांदेडमधील सामाजिक कार्यकर्ती हर्ष ठाकूर यांच्या संदर्भात सध्या चर्चेत असलेल्या एका गंभीर प्रकरणाबाबत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हर्ष ठाकूर यांच्याबाबत विविध दावे समोर येत आहेत. काही वेबसाईट्स आणि सोशल मीडिया पोस्टनुसार हर्ष ठाकूर या सामाजिक विषयांवर महिलांच्या सुरक्षेसाठी आणि अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवत होत्या. या दरम्यान त्यांना सोशल मीडियावरून धमक्या देण्यात असल्याचे आरोप देखील केले जात आहेत. ऑनलाईन ट्रोलिंग, अपशब्द तसेच मानसिक त्रास दिल्याचे दावेही समोर येत आहेत. काही रिपोर्टनुसार या ऑनलाईन धमक्यांचा प्रकार पुढे जाऊन प्रत्यक्ष हल्ल्यात बदलण्याचा आरोप देखील करण्यात येतो. हर्ष ठाकूर यांच्यावर हल्ला झाला आणि त्या गंभीर जखमी झाल्या, असा दावा काही वेबसाईटमध्ये करण्यात आला आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचेही सांगितले जाते. मात्र या तक्रारीवर अपेक्षित कारवाई झाली नाही, असा आरोप समर्थकांकडून करण्यात येत आहे. यामुळे हर्ष ठाकूर यांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे तसेच न्यायासाठी आवाज उठवल्याचेही काही पोस्टमध्ये नमूद आहे. काही ठिकाणी आंदोलन आणि पोलीस कारवाईची चर्चाही सोशल मीडियावर पाहायला मिळते. मात्र मित्रांनो, इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. या संपूर्ण प्रकरणाला अजूनपर्यंत मुख्य प्रवाहातील वृत्तमाध्यमांकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. म्हणजेच सध्या उपलब्ध असलेली बहुतांश माहिती ही सोशल मीडिया, ब्लॉग आणि काही विशिष्ट वेबसाईटवर आधारित आहे. अशा परिस्थितीत कोणताही निष्कर्ष काढण्याआधी पोलीस तपास, अधिकृत निवेदन आणि सत्यपडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे. जर हे आरोप खरे ठरले तर ही घटना केवळ एका व्यक्तीवर झालेला अन्याय नसून समाजातील सुरक्षितता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा सुव्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण करणारी ठरेल. आणि जर आरोप खोटे ठरले तर सत्य समोर येणे तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच मित्रांनो, कोणतीही बातमी शेअर करताना संयम बाळगा, अधिकृत माहितीची वाट पहा आणि सत्य समजून घेऊनच मत व्यक्त करा. या प्रकरणावर अधिकृत अपडेट आली तर आम्ही ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा.